तर मंडळी तुमच्या पण तोंडाची चव गेली असेल ना, एकदा ही कणण्याची भाकरी ठेचा नक्कीच बनवून बघा, लय भारी लागतं. तर कणण्याची भाकरी कशी करायची तेही सांगते. तर उडीद डाळ आणि ज्वारी मिक्स करायची आणि ते गिरणीवरून दळून आणायची. दळताना मात्र थोडंसं जाडसर दळून आणा बघा, तरच ती भाकरी खायला रुचकर आणि चविष्ट लागते. प्रत्येक भाकरी करताना त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, तरच ती भाकरी करायची, नाहीतर पांचट भाकरी लागेल. आणि ही भाकरी करताना थोडीशी जाडसर करा, म्हणजे खायला अजूनच चांगली लागते. दोघी साईडनं आपली भाकरी भाजून घ्यायची आणि त्याच तव्यावरती आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. आता तवा गरमच आहे, त्यावर भरपूर साऱ्या मिरच्या घातल्यात मी मीडियम साईजच्या, खूप जास्त तिखटही नाही आणि फिक्क्याही नाही. आणि भरपूर सारा लसूण चांगले 2 ते 3 लसणाचे गट्टे सोडले आणि त्यावरती चांगले भाजून घेतले. आता त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची, स्वच्छ धुवून मी कट करून घेतली होती, ती सुद्धा त्यावर घालून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि दणदणा ठेचा चांगला ठेसून घ्यायचा. तुम्ही मिक्सरमध्ये ह्या ठेचा करू शकता बरं का, मिक्सरपेक्षा ह्या खलबत्त्यामध्ये जबरदस्त ठेचा तयार होतो. आता हा ठेचा करताना खूप जास्त बारीकही वाटू नका, पण थोडासा जाडसर ठेवा, म्हणजे लसूण हिरवी मिरची त्या खाली लागले पाहिजे. अगदी जबरदस्त हा ठेचा आपला तयार होतो. तर अगर मस्त हिवाळ्यामध्ये गरम गरम कणण्याच्या भाकरी आणि ठेचा हाच आहे हा आमच्या दुपारच्या जेवणातला बेत. आम्ही मस्त कणण्याची भाकरी खातो, वरतून त्यावर तेल घ्यायचं आणि तोंडी लावायला मस्त जबरदस्त कांदा, ती मेथीची गड्डी पण मस्त तोंडी लावायला ठेवली. आम्ही मस्त भाकरी खातो. तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या शेरीमध्ये. बंद. बाय बाय.